अडचण नाही, ज्याला व्हायचं नाही त्यांनी होऊ नका, होव ही क्रम प्राप्त नाही. पण बाबा जी भूमिका मांडतात ती भूमिका बाबा जी भूमिका मांडतात ती प्रशिक्षणार्थ्याच्या हिताची. त्याच्यामुळं सभासद झालो तरी नाही झालो तरी आम्ही दोघं जण एकत्र आहोत आणि एकत्र राहून तुमचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्यामध्ये वाद विवाद आम्ही होऊ देणार नाही. सर्व नवीन आरंभाचे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रत्येक आंदोलनाची अपडेट आरंभाचा हा चॅनल प्रत्येक वेळी स्वतः आंदोलनासोबत राहून देत असतो. अनुप सर आणि प्रकाश दादा सर वरती धरा म्हणतो आणि आम्ही जोडा हे 5 पांडव तुमच्यासाठी आम्ही लढायला तयार आहोत. आणि अशा प्रकारे आणि आता एक शेवटचं विधान आहे माझं. आता आपणाला पुढचं आंदोलन आज काही या ठिकाणी लोकांची गैरसोय झाली, मी गैरसोय मुद्दाम केली, लक्षात घ्या. मी कुणाची राहण्याची व्यवस्था केली का? प्रशिक्षणार्थ्याचं महिला नेतृत्व करतील मोदींनीच घेऊन काढले आणि म्हणले आता आमची व्यवस्था आम्ही करणार आहोत, तुमची कुणाची गरज नाही. आणि कोण चालले आमची काही तुमची गरज नाही असं धूम काढले. म्हणलं बघा तुम्हाला परवानगी मिळवून देतात. किती महिला आल्या? संख्या कमी येण्याचे कारण सुद्धा आतूनच मधूनच एखादी नेतृत्व येऊ लागले, नागाव बोलले. आपलं काही करू नका. आपलं जे 5 नेतृत्व आहेत आणि 8 प्रशिक्षणार्थ्यातून नेतृत्व आपण निवडले, त्याच्यामध्ये अभिलाल देवरे बाबा, अजून त्या 8 मध्ये तुमच्या सोबत मानव मित्र सोबत असणारे 5 लोक त्याच्यामध्ये घाला. एक 12, 13, 15 लोकांचं एक प्रशिक्षणार्थ्याचं नेतृत्व तयार करू आणि आपण एक मजबूत संघटन करू. आणि तुमच्याकडे पैसे, माझ्याकडे लढण्याची क्षमता, माझ्याकडे पैसे इतकं भावानो नाहीत ना. बाबाकडे पैसे तर बाबाचे पैसे आणि माझी लढाई. मंजूर आपण ह्यांच्या हातात शब्द द्या, ह्यांच्या राहण्याची फक्त महिलांची. पुढच्या आंदोलनामध्ये महिलांच्या निवासाची व्यवस्थेची जबाबदारी आम्ही प्रकाशदादा आणि बाबा आम्ही 3 जण मिळून घेतो. त्या लोकांचं जेवणात असेल किंवा राहण्याची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी आपण बसून नाही प्रथम फक्त राहण्याची सांगतो. तर हे आता 3 जण मिळून आपण 3 हात वरी करू. हात वरी करून सांगला महिलांची गैरसोय उद्या होणार नाही पुढच्या रविवारी. पण दिवाळी आहे म्हणून तुम्ही गोड लाडू, करंज्या, अनारशा, गुलाबजामुन खात बसणार आहात. मॅडम कसं आहे सांगा, करायचंय का नाही? दिवाळीमध्ये आपल्याला यायचंय का नाही मामाच्या गावाला? काळी दिवाळी चालू करायचंय का नाही? मग एक मतानं आपण पुढच्या रविवारी यायचं. आता आणखी आपण सविस्तर चर्चा रेस्ट हाऊस मध्ये हे रस्ता मोकळा करू. आणि आता 3